तर माझ्या लाडक्या अशा वर्ग 12वी शाखा कॉमर्समध्ये यावर्षी शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी एक आज अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ त्यांच्यासमोर घेऊन येत आहे. तर त्यांनी माझ्या या आजच्या व्हिडिओ लेक्चरचं लाभ घ्यावा ही कळकळीची विनंती मी त्यांना करत आहे. तर माझा व्हिडिओ लेक्चर सुरू करण्यापूर्वी मी माझा थोडक्यामध्ये अल्पसा परिचय देतो. तर माझे नाव शिवदत्त गवळी असे आहे आणि मी सेवानिवृत्त शिक्षक आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी मी श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित श्री सरस्वती भुवन माध्यमिक हायस्कूल रांजणे या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत होतो आणि तदनंतर मी सेवानिवृत्त झालो. अर्थात मी ऐच्छिक रिटायरमेंट घेतली आणि 2-3 वर्षाच्या काळामध्ये मी एका खाजगी संस्थेमध्ये सुद्धा प्राध्यापक म्हणून काम केलं आणि आता पुन्हा मी आमच्याच संस्थेमध्ये म्हणजे श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था संचलित श्री सरस्वती भुवन कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय संभाजीनगर जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी कॉमर्स विषयासाठी प्राध्यापक म्हणून कार्य करत आहे. तर वर्ग 12वीसाठी मी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन तसेच वर्ग 12वीसाठी सचिवाची कार्यपद्धती अर्थात चिटणीसाची कार्यपद्धती हे 2 विषय शिकवत आहे. तसेच मी वर्ग 11वी कॉमर्ससाठी सुद्धा हेच विषय शिकवत आहे. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन व सचिवाची कार्यपद्धती अर्थात चिटणीसाची कार्यपद्धती. तर मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण समहक्क भागाबद्दल अर्थात जे काही चिटणीसाची कार्यपद्धती विषय आहे वर्ग 12वी आणि प्रकरण 2 आहे. तर त्या प्रकरणाचं नाव काय आहे तुम्हाला मी मागच्या वेळेस सांगितलं, आता पुन्हा सांगतो. संस्थात्मक वित्त व्यवस्थेचे स्रोत हे प्रकरण आपण अभ्यासत असताना आपण समहक्क भाग आणि समहक्क भागाची वैशिष्ट्ये बघितली सविस्तरपणे आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण अग्रहक्क भाग आणि अग्रहक्क भागांचे वैशिष्ट्ये प्रकार संपूर्ण माहिती बघणार आहोत. तर बघा मग अग्रहक्क भाग. अग्रहक्क भाग या भागांना काही विशेष सवलती व अग्रहक्क असतात. असे समहक्क भागांना नसतात. अग्रहक्क भागांचे विशेष हक्क असे आहेत. तर पहिला हक्क आहे लाभांश देण्याच्या वेळी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. ब कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी यांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. अग्रहक्क भागधारकास लाभांश अग्रक्रमाने व निश्चित दराने दिला जातो. लाभांशाचा दर पूर्व निर्धारित असतो व तो विक्रीच्या वेळेस ठरविलेला असतो. या भागधारकांना मतदानाचा सर्वसाधारण हक्क नसतो, परंतु ज्या मुद्द्यावरील निर्णयाचा अग्रहक्क भागधारकाच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होऊ शकतो अशा मुद्द्यांवर ते मतदान करू शकतात. उदाहरणार्थ त्यांच्या हक्कामध्ये बदल केल्यास अथवा कंपनीची विक्री इत्यादी संदर्भात त्यांना मतदान करता येते. अग्रहक्क भागधारक हे
कंपनीचे सहमालक आहेत, पण ते कंपनीचे नियंत्रक नाहीत. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात ते खरेदी करतात, कारण त्यांना त्यांच्या मुद्दलाची सुरक्षितता व नियमित लाभांश यांचीच काळजी असते. तर बघा मित्रहो, अग्रहक्क भाग. आता मी जो काही पॅरेग्राफ वाचलेला आहे तो तुम्ही श्रवण केलेला आहे, तर त्याची माहिती, त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला मी आता समजावून सांगत आहे. तर अग्रहक्क भागांना विशेष सवलती दिलेल्या असतात आणि अग्रहक्क दिलेले असतात. मग विशेष सवलती आणि विशेष अग्रहक्क कोणते असतात? तर लाभांश देताना त्यांना हक्क दिला जातो, अग्रक्रम दिला जातो. म्हणजे प्रथम क्रमांकाने लाभांश देताना अग्रहक्काचा विचार केला जातो, अग्रहक्क भागाचा. आणि दुसरी सवलत कोणती? तर कंपनी ज्यावेळेस बंद होते किंवा कंपनीचं ज्यावेळेस विसर्जन होतं त्यावेळेस अग्रहक्क भागधारकांनी जे काही भांडवल कंपनीमध्ये गुंतविलेलं असतं ते गुंतविलेलं भांडवल परतफेडीसाठी सुद्धा त्यांना अग्रक्रम दिला जातो, म्हणजे प्रथम प्राधान्य दिलं जातं. आणखी लाभांश देताना त्यांना निश्चित दराने, म्हणजे निश्चित टक्केवारीने त्यांना लाभांश दिला जातो. त्यामुळे त्यांचं जे काही भांडवल आहे सुरक्षित भांडवल आहे असं म्हटलं जातं. लाभांशाचा दर जो आहे पूर्वनिर्धारित असतो, म्हणजे पूर्वीच निश्चित केलेला असतो, व तो लाभांशाचा दर ज्यावेळेस अग्रहक्क भाग विक्री केले जातात त्यावेळेस तो ठरविलेला असतो. तर दुसरी सवलत नाही, तर मतदानाचा सर्वसाधारण हक्क त्यांना दिला जात नाही. जे काही अग्रहक्क भाग खरेदी करतात आणि ते अग्रहक्क भागधारक बनतात त्यांना मतदानाचा हक्क नसतो. मात्र त्यांच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होतील असे जे काही मुद्दे आहेत किंवा ठराव आहेत त्यावर मतदान करण्याचा हक्क अग्रहक्क भागधारकांना असतो. म्हणजे असे मुद्दे की त्या मुद्द्याच्या किंवा मुद्द्यावरील निर्णयाचा अग्रहक्क भागाच्या गुंतवणुकीवर थेट परिणाम होत असेल तर अशाच मुद्द्यांवर अग्रहक्क भागधारक मतदान करू शकतात. उदाहरणार्थ त्यांचे जे काही हक्क आहे अग्रक्रमाने लाभांश मिळवण्याचा हक्क, आणि यामध्ये थोडाफार बदल जर कंपनीने केला तर त्यांना त्या मुद्द्यावर ज्यावेळेस चर्चा केली जाईल त्यावेळेस निर्णय घेण्यासाठी त्यांचे मत गृहीत धरले जातील, म्हणजे त्यांना मतदान करता येईल त्या सदरील मुद्द्यावर, संबंधित मुद्द्यावर. तसेच कंपनीची विक्री इत्यादी संदर्भात सुद्धा त्यांना मतदान करता येईल. म्हणजे त्यांच्या हक्कामध्ये बदल केल्यास अथवा कंपनीची विक्री इत्यादी संदर्भात त्यांना मतदान करता येते. अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे मालक नसून ते सहमालक आहे. जसे समहक्क भागधारक कंपनीचे मालक असतात तर अग्रहक्क भागधारक हे कंपनीचे सहमालक असतात.
पण ते कंपनीचे नियंत्रक नाहीत, म्हणजे कंपनीवर नियंत्रण करण्याचा त्यांना अधिकार नाही. या प्रकारचे भाग जे गुंतवणूकदार सावध असतात ते खरेदी करतात, कारण त्यांना त्यांच्या मुद्दलाची सुरक्षितता हवी असते. तसेच लाभांश मिळवण्यासाठी सुद्धा नियमितता हवी असते. नियमित लाभांश मिळण्याची त्यांना काळजी असते. आता आपण अग्रहक्क भागधारकांची माहिती बघितली. त्यानंतर आपण अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये बघणार आहोत. लाभांशासाठी अग्रहक्क, भांडवल परतफेडीचा अग्रहक्क, निश्चित परतावा, भांडवलाचे स्वरूप, बाजार मूल्य, मतदानाचा अधिकार, जोखीम, दर्शनी मूल्य, हक्कभाग व बोनस भाग, गुंतवणूकदाराचे स्वरूप. तर या 10 वैशिष्ट्याच्या आधारे आपणाला आता अभ्यास करायचा आहे. अग्रहक्क भागांची वैशिष्ट्ये सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. तर लाभांशासाठी हक्क. कसा हक्क? अग्रहक्क. म्हणजे अग्रहक्क भागधारकांना लाभांश घेताना अग्रक्रम दिला जातो. अग्रहक्क भागधारकाचा वार्षिक निव्वळ नफ्याच्या नेट प्रॉफिट वितरणीय रकमेवर प्रथम दावा असतो. समहक्क भागांना लाभांश देण्यापूर्वी अग्रहक्क भागांना लाभांश दिला जातो. नंबर 2, भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. कंपनी विसर्जनाच्या वेळी भाग भांडवलाच्या परतफेडीसाठी या भागांचा अग्रक्रमाने विचार केला जातो. त्यामुळे भांडवल नुकसानीपासून अग्रहक्क भागधारकांचे संरक्षण होते. निश्चित परतावा. अग्रहक्क भागांना निश्चित दराने लाभांश दिला जातो. हा दर पूर्वनिर्धारित असतो. हा निश्चित रकमेच्या स्वरूपात असतो किंवा नियत दराने दिला जातो. अग्रहक्क भागांना केवळ नफ्यामधूनच लाभांश दिला जातो. लाभांश दर निश्चित असला तरी कर्जावरील निश्चित व्याजदर व या 2 गोष्टींमध्ये फरक आहे. आर्थिक संकटाच्या काळात संचालकांनी कोणताही लाभांश न देण्याचा निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. आता भांडवलाचे स्वरूप. अग्रहक्क भाग कंपनीला कायमस्वरूपी असलेले भांडवल पुरवत नाहीत. एका ठराविक कालावधीनंतर त्यांच्या भांडवलाची परतफेड केली जाते. कंपनी न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री करू शकत नाही. कंपनी स्थापनेनंतरच्या काळामध्ये हे अग्रहक्क भांडवल गोळा केले जाते. हे भाग कंपनीच्या अतिरिक्त भांडवलाची गरज भागविण्यासाठी विक्रीस आणले जातात. लाभांशाचे दर तसेच बाजार मूल्य यात चढउतार होत असल्याने अग्रहक्क भांडवल हे सुरक्षित भांडवल समजले जाते. आता बाजार मूल्य. अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाहीत. समहक्क भागांशी यांची तुलना केल्यास या भागांची मूल्यवृद्धी होत नाही. मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. उदाहरणार्थ, भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमधील बदल
किंवा 2 वर्षापासूनच्या लाभांशाची थकबाकी आहे अशा मुद्द्यासाठी ते मतदान करू शकतात. जोखीम. सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागांची खरेदी करतात. भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडीत आहेत. त्यामुळे मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते अशा वेळी या भागधारकांना अग्रहक्क एक वरदानच असते. दर्शनी मूल्य. समहक्क भागांपेक्षा अग्रहक्क भागांचे दर्शनी मूल्य जास्त असते. त्यांचे दर्शनी मूल्य साधारण ₹100 इतके असते. हक्क भाग व बोनस भाग. अग्रहक्क भाग हे हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास पात्र नसतात. गुंतवणूकदारांचे स्वरूप. माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेस स्वारस्य असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. तर मित्रहो, हे झाली वैशिष्ट्ये. पण हे फक्त वाचून तुम्हाला कळणार नाही. पुन्हा त्याचं मी स्पष्टीकरण सांगतो. तर अग्रहक्क भागाची वैशिष्ट्ये क्रमाक्रमाने एक मुद्द्याचं मी स्पष्टीकरण करत आहे. तर लाभांशासाठी अग्रहक्क. तर लाभांशासाठी अग्रहक्क म्हणजे काय? तर कंपनीला दरवर्षी आर्थिक वर्षाच्या शेवटी जो काही निव्वळ नफा होतो त्या निव्वळ नफ्यातून लोकांचं थर्ड पार्टीचं देणं दिल्यानंतर जी नफा वाटप योग्य रक्कम आहे त्या नफ्यातून भागधारकांना जो काही लाभांश दिला जातो तो लाभांश भागधारकांना देताना अग्रक्रम दिला जातो. म्हणजे ज्यांनी अग्रहक्क भाग खरेदी केलेले आहेत अशा अग्रहक्क भागधारकांना अशा प्रकारचा लाभांश अग्रक्रमाने देण्यात येतो. त्यानंतर 2 नंबरचं वैशिष्ट्य आहे भांडवल परतफेडीचा अग्रहक्क. तर या मुद्द्याचं स्पष्टीकरण करताना सांगता येतील काही माहिती. भांडवल परतफेडीचा अग्रहक्क म्हणजे कंपनी कुठल्याही कारणाने बंद करण्यात येते किंवा कंपनीचं विसर्जन करणं कंपल्सरी असेल त्यावेळेस किंवा कंपनीचं कुठल्याही कारणाने नुकसान म्हणा किंवा दिवाळखोरी म्हणा तर कंपनीचं विसर्जन होत असताना प्रत्येक शेअरहोल्डरचं भांडवल परत केलं जातं. तेव्हा अग्रहक्क भागधारकांचं भांडवल परत करताना त्यांना अग्रक्रम दिला जातो. म्हणजे भांडवल नुकसानीपासून त्यांचं संरक्षण होतं. नंबर 3 मुद्दा आहे निश्चित परतावा. तर निश्चित परतावा म्हणजे काय? तर कंपनीला कुठलीही कंपनी नफ्यासाठी चालवली जाते आणि आर्थिक वर्षाच्या शेवटी जो काही नफा आहे निव्वळ नफा. तर निव्वळ नफा म्हणजे कंपनीवर जे काही कर्ज आहे, कंपनीचे जे काही टॅक्सेस आहे, कंपनीचा जो काही इतर खर्च आहे तो पेड केल्यानंतर जी काही निव्वळ वितरणीय नफ्याची रक्कम आहे तर त्या वितरणीय शिल्लक असलेल्या नफ्याच्या रकमेमधून भागधारकांना एका ठराविक दराने पूर्वनिर्धारित दराने अग्रहक्क भागधारकांना लाभांश दिला जातो आणि हा लाभांश दर अगोदरच ठरवलेला असतो. कर्जावरील निश्चित व्याज दर आणि लाभांशाचा दर यामध्ये फरक असतो.
आर्थिक संकटाच्या काळात संचालकांनी कोणताही लाभांश न देण्याचा जर निर्णय घेतला तर अग्रहक्क भागधारकांना सुद्धा न दिलेल्या लाभांशावर हक्क सांगता येत नाही. आता भांडवलाचे स्वरूपच्या बाबतीमध्ये काय सांगता येईल? अग्रहक्क भागधारकांचं जे काही भांडवल आहे, म्हणजे अग्रहक्क भागधारक जे शेअर्स खरेदी करतात आणि त्या शेअरच्या रूपाने जे काही भांडवल कंपनीकडे येते तर ते कायमस्वरूपी नसते. तर न परतफेडीच्या अग्रहक्क भागाची विक्री कंपनी करू शकत नाही, कारण अग्रहक्क भागधारकांचं जे काही भांडवल आहे ते परतफेडीचं असतं. आणि हे ज्यावेळेस कंपनीला जास्तीच्या भांडवलाची गरज असते त्यावेळेस हे भांडवल अग्रहक्क भाग विकून गोळा केलं जातं. म्हणजे हे न परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री कंपनी करू शकत नाही, म्हणजे परतफेडीच्या अग्रहक्क भागांची विक्री कंपनी करू शकते. म्हणजे अग्रहक्क भागाच्या विक्रीपासून जे भांडवल कंपनी गोळा करते ते भांडवल कंपनीला विशिष्ट कालावधीनंतर परत करणं बंधनकारक असते. लाभांशाचे दर तसेच बाजार मूल्य यात जर चढउतार होत नसेल तर हे भांडवल सुरक्षित भांडवल समजले जाते. आणि लाभांशाचे दर तसेच बाजार मूल्य यात चढउतार होत असेल, म्हणजे कमी जास्त होत असेल तर अग्रहक्क भाग भांडवल हे असुरक्षित भांडवल मानले जाईल. पण असुरक्षित भांडवल अग्रहक्क भागांचे नसते. लाभांशाचे दर तसेच बाजार मूल्य यात चढ उतार होत नाही कायमस्वरूपी, म्हणून अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल आहे, तर ते असुरक्षित भांडवल नाही. बाजार मूल्य अग्रहक्क भागांना दिला जाणारा लाभांशाचा दर स्थिर असल्यामुळे त्यांचे बाजार मूल्य बदलत नाही. समहक्क भागांशी त्यांची तुलना केल्यास या भागाची मूल्यवृद्धी होत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य, अग्रहक्क भाग भांडवल हे सुरक्षित भांडवल आहे. तर मतदानाचा अधिकार. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. अग्रहक्क भागांना मतदानाचे सर्वसाधारण हक्क नसतात, परंतु कंपनीच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार यांना नाही. थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या कंपनीच्या कोणत्याही ठरावावर मतदान करण्याचा त्यांना अधिकार आहे. उदाहरणार्थ, भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमधील बदल किंवा 2 वर्षापासूनच्या लाभांशाची थकबाकी अशा मुद्द्यासाठी ते मतदान करू शकतात. म्हणजे काय मतदानाचा अधिकार? म्हणजे जसा समहक्क भागधारकांना मतदानाचा हक्क असतो, संचालक मंडळ निवडण्याचा हक्क असतो, घटना दुरुस्ती, नियमावलीमध्ये दुरुस्ती यासाठी मतदानाचा अधिकार असतो, तसेच लेखापुस्तक तपासण्याचा अधिकार असतो, नफ्यावरील सहभागाचा जास्तीच्या वाट्यामध्ये हक्क असतो, भागांच्या हस्तांतरणाचा हक्क असतो. मात्र इथे म्हणजे अग्रहक्क भागधारकांच्या बाबतीमध्ये असा मतदानाचा कोणताही अधिकार त्यांना नसतो. कंपनीवर ते नियंत्रण ठेवू शकत नाही. तर थेट त्यांच्या अधिकारावर परिणाम करणाऱ्या काही गोष्टी असतील, काही ठराव असतील, तर त्या ठरावावर मात्र मतदान करण्याचा अधिकार त्यांना आहे. भांडवलाच्या परतफेडीच्या अटीमध्ये त्यांनी म्हणजे कंपनीने काही बदल सुचवला असेल
आणि 2 वर्षापासून त्यांना जो काही नियमित दराने लाभांश देण्यात येत असेल मात्र त्यामध्ये त्यांनी दिला नसेल, ती थकबाकी असेल, अशा मुद्द्यांसाठी ते आपला हक्क बजावू शकतात, मतदानाचा हक्क बजावू शकतात. तर जोखीम, तर सावध असणारे गुंतवणूकदार साधारणपणे अग्रहक्क भागाची खरेदी करतात आणि याचाच अर्थ बेसावध असणारे भागधारक किंवा गुंतवणूकदार समहक्क भाग खरेदी करतात. आणि भांडवलाची सुरक्षितता व निश्चित लाभांश असे 2 फायदे अग्रहक्क भागांशी निगडित आहे, संबंधित आहे. त्यामुळे मंदीच्या काळात जेव्हा व्याजदराची सतत घसरण होत असते व्याजदराची, अशावेळी या भागधारकांना अग्रहक्क एक वरदानच असते. आणि दर्शनी मूल्याचा जर विचार केला तर समहक्क भागापेक्षा अग्रहक्क भागाचे दर्शनी मूल्य जास्त असते. त्याचे दर्शनी मूल्य साधारणतः 100 रुपये इतके असते. हक्क भाग व बोनस भाग, अग्रहक्क भाग हे हक्क भाग व बोनस भाग मिळण्यास पात्र नसतात. कारण जे काही जास्तीच्या नफ्यामधून हक्क भाग आणि बोनस भाग विक्रीला काढले जातात ते भाग अग्रहक्क भागधारकांना मिळणार नाही. गुंतवणूकदाराचे स्वरूप, माफक अपेक्षा असणाऱ्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. म्हणजे ज्यांची माफक अपेक्षा आहे, अल्प म्हणण्यापेक्षा सर्वसाधारण नित्याची अपेक्षा आहे, त्यांना त्या गुंतवणूकदारांना हे भाग आकर्षित करतात. परिवर्तनास विरोध करणारा, सावध, भांडवलाच्या सुरक्षिततेत स्वारस्य असणारा, गुंतवणुकीवर स्थिर परताव्याची अपेक्षा करणारा गुंतवणूकदार अशा भागांना पसंती देतो. तर थांबूया आपण आता आणि उर्वरित भाग नंतरच्या तासिकेत घेऊ.